नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक पार पडली आणि नागपूर जिल्ह्यात जे आहे डॉक्टर राजीव पोद्दार यांचा ऐतिहासिक विजय झाला। आज आपल्यासोबत आहे डॉक्टर वर्षा पोद्दार। काय सांगाल, कशा भावना आहेत? आज डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या नावापुढे आमदार लागलेला आहे। सर्वप्रथम तर डॉक्टर राजीव पोद्दार हे इतक्या ऐतिहासिक विजयाने ते विजय त्यांना जो मिळाला त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते। त्यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा त्यांच्या कष्टाचा तर आहे, तर त्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा त्यात मेहनत आहे। मला म्हणजे असं आहे की त्यांची जी एवढे 35 वर्षाची मेहनत होती त्याला फळ भेटलं। म्हणजे असं म्हणतो ना आपण, परीक्षेत खूप आपण जसं UPSC MPSCचा अभ्यास करतो आणि आपण मेहनत केला जसं आपण एखादा IAS अधिकारी बनतो किंवा कलेक्टर बनतो, त्यासारखं मला अनुभव होतोय की डॉक्टर साहेबांनी जे ध्येय ठेवलं होतं जीवनात की जसं वैद्यकीय क्षेत्रात सेवा करायची तशीच राजकीय क्षेत्रातही समाजसेवा करायची, हे त्यांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं। आणि त्यांना मी पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की त्यांच्या हातून खूप समाजसेवा घडावी आणि लोकांचं खूप सर्व चांगलं। खरं तर 580 मतं जे आहे ते भाजपची होती, मात्र त्यांना 682 मतं मिळालेली आहे। काय म्हणाल, डॉक्टर साहेबांवर एवढं प्रेम? मला याबद्दल तर आवर्जून हे सांगावं लागतं की डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्वच असं आहे की ते कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो, त्याला डॉक्टर साहेबांशी पर्सनली त्यांचे संबंध इतके चांगले आहे की ते जेव्हा डॉक्टर साहेब उभे असतात तेव्हा कुठला पक्षाचा माणूस आहे ते कोणीही समोरचं बघत नाही आणि डोळे बंद करून मतदान करतात। प्रत्येक वेळेस हे होतं, इव्हन ते नगर परिषद लढवण्यासाठी दुसऱ्या लोकांसाठी जेव्हा घरोघरी फिरतात तेव्हा कित्येकदा असं होतं की दुसऱ्या पक्षाचे लोक आमच्या जनता पार्टीच्या पदाधिकारी किंवा कार्य म्हणजे करता जो राहतो त्याला मतदान करतात। हे फक्त डॉक्टर साहेबांमध्ये की त्यांच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांना सगळ्या पक्षाचे लोक आपलाच माणूस समजतात, म्हणून त्यांना एवढ्या लीडनी हे मतदान भेटलं आणि एवढा हा विजय झालेला आहे। प्रत्येक पुरुषामागे कुठेतरी त्याच्या मागे महिला असते आणि त्याच्यानंतरच तो कुठेतरी एवढा पुढे येतो असं म्हटलं जाते। प्रत्येक पुरुषामागे महिलेचा हात आहे असं बोललं जाते, मात्र तुमचा डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या मागे कसा हात आहे? कारण आज खरं तर त्यांचं 35 वर्षानंतर सक्सेस पाहायला मिळतं। त्यांचे अतिशय कठोर परिश्रम, बेसिकली ते जेव्हा दवाखान्यात बसतात तर त्यांच्या मागे जसे सकाळी 7 आणि 8 वाजता बसले तर पेशंट इतके असतात की 200-200 पेशंट त्यांचे संपत नाही। त्यांनी त्याच्यातून त्यांच्या या यशाच्या मागे माझा हात तर आहे, कारण मी त्यांना म्हणजे सिंगल चाकाने कधी गाडी चालत नाही, गाडी ही दोन्ही पहियावर चारी पायांनी चालते आणि बॅलन्सने चालते। त्यांनी राजकारणासोबत समाजकारण केलं, मी घरची बाजू सांभाळली, मी फायनान्शियल बाजू सांभाळली आणि मी माझ्या पोराला घडवलं। त्यात घडवण्यामागे त्यांचाही खूप सारा हात आहे, पण त्यांना मी खूप सारा वेळ जो फॅमिलीला द्यायला पाहिजे तो वेळ त्यांनी पूर्ण समाज आणि राजकारणाला दिला, त्याच्यामुळे माझा वाटा तर आहेच त्याच्यात। काय म्हणाल, तुम्हाला जो वेळ द्यायचा तो समाजाला आणि राजकारणाला दिला, कुठेतरी खंत आहे का, तक्रार आहे का? नाही, याच्याबद्दल खंत अजिबात नाही, कारण त्यांच्या जीवनात त्यांचं ध्येय हे होतं की मला वैद्यकीय क्षेत्रात सेवा करायची आणि समाजाची सुद्धा सेवा करायची, गोरगरिबांची सुद्धा सेवा करायची, त्यांचं हे स्वप्न होतं। त्यांना नेहमी मी सपोर्ट केला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात खंत नाही, उलट मला अभिमान आहे की डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं ध्येय म्हणजे त्यांचं साध्य केलं आणि समाजाला खऱ्या अर्थाने ते न्याय मिळवले। यापुढे तुमचा वेळ समाजासाठीच असणार आहे डॉक्टर साहेब? बिलकुल, साहेबांना आता तसंही अर्ध आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं, पुढचंही आयुष्य त्यांनी समाजासाठी द्यावं आणि प्रत्येक गोरगरिबाचं भलं व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यांच्याकडनं खूप चांगले कार्य व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि त्यांना भविष्यासाठी पुन्हा शुभेच्छा। नक्कीच आपल्यासोबत होत्या वर्षा राजीव पोद्दार। आज खरं तर राजीव पोद्दार जे आहे नवनिर्वाचित आमदार झालेले आहे आणि खरं तर त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे। आतापर्यंत त्यांनी समाजकार्य केलं आणि यानंतरही त्यांच्या हातून चांगले कार्य घडावं हीच त्यांची इच्छा आहे। VKB न्यूजसाठी स्मृती कांद्रेकर, नागपूर।